1680 रायगडावर आभाळ फाटलं होतं. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज कैलासाला गेले होते. औरंगजेबाला वाटलं आता स्वराज्य संपलं, पण त्याला ठाऊक नव्हतं शिवरायांनी फक्त राज्य नाही तर प्रत्येक मावळ्याच्या रक्तात स्वाभिमान पेरला होता. आणि या स्वाभिमानाचा हुंकार म्हणजे युवराज संभाजी महाराज. शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्य पोरकं झालं होतं, पण शंभूराजांनी खचून न जाता महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचा विडा उचलला. आज आपण जी सार्वजनिक शिवजयंती पाहतो ती महात्मा फुले आणि लोकमान्य टिळकांनी सुरू केली. पण शिवरायांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीला शासकीय आणि लष्करी स्वरूप देणारे पहिले व्यक्ती होते छत्रपती संभाजी महाराज. शंभूराजांनी रायगडावर महाराजांच्या समाधीची व्यवस्था लावली. केवळ दगड धोंड्यांचे स्मारक नाही तर ती एक ऊर्जेची खाण बनवली. प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी, मोहिमेवर जाण्यापूर्वी किंवा सण उत्सवाच्या वेळी महाराजांच्या प्रतिमेचे आणि समाधीचे पूजन करण्याची प्रथा त्यांनी अधिक दृढ केली. संभाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते तर ते प्रकांड पंडित होते. त्यांनी संस्कृतमध्ये लिहिलेल्या बुधभूषणम या ग्रंथात आपल्या पित्याचा शिवरायांचा गौरव केला आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने किंवा दरबारात महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडे आणि स्तोत्र गायले जात असत. हेच संभाजी महाराजांचे आपल्या पित्याला दिलेले साहित्यातील अभिवादन होते. संभाजी महाराजांच्या काळात शिवजयंती साजरी करण्याची पद्धत आजही अंगावर काटा आणते. शस्त्रपूजा, स्वराज्याच्या तलवारींना धार लावून महाराजांच्या नावाने प्रतिज्ञा घेतली जाई. भगवा ध्वज, गडावर जरीपटका फडकवून तोफेंची सलामी दिली जात असे. ही सलामी म्हणजे औरंगजेबाला दिलेला इशारा होता, राजा गेला तरी राज्य संपलेले नाही. महाराजांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी संभाजी महाराज विद्वान पंडित, गरीब रयत आणि सैनिकांना दान वाटत असत. महाराजांचा रयतेचा राजा हा वारसा ते आपल्या कृतीतून जपत होते. संभाजी महाराजांनी शिवजयंती साजरी केली ती केवळ सण म्हणून नाही तर तो एक संघर्षाचा मंत्र होता. औरंगजेबाच्या उरात धडकी भरवण्यासाठी आणि मावळ्यांच्या मनात आग पेटवण्यासाठी शंभूराजांनी